आवाज येतोय माझा? हो, येतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके. प्रेस. ठीक आहे. तर आपण आज मोबिलिटी वर्कआउट मध्ये चॅट मध्ये टाईप करा ना, आवाज येतोय का? हो, आवाज येतो. इको वगैरे होतोय का? नाही, क्लिअर क्लिअर नाही ना? आवाज. हा, क्लिअर ओके. आवाज. ओके, गुड. हा. हो. तर वॉर्मअप स्टार्ट करू. कोणाचे काही डाऊट्स असतील तर आपण शेवटी घेऊ. म्हणजे जरी कमीच असतील तरी नंतर लिंक वर पाहतील लोक. वॉर्मअप मध्ये नेक पासून स्टार्ट करायचं. ओव्हर राऊंड करू शकतो. फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, फॉरवर्ड, बॅकवर्ड. ज्यांना स्पॉन्डिलायटिस आहे सर्वाइकल, त्यांनी नेक बेंडिंग 45च्या पुढे जायचं. अवेअर व्हायचे बॉडीची बॉडी आपण जो पार्ट हलवतोय आता, ट्विस्टिंग, साइड ट्विस्टिंग, ज्या पार्टचा एक्सरसाइज करतोय त्या पार्टच्या मसल्स बद्दल, तिथल्या बोन्स बद्दल, तिथल्या वेन्स बद्दल आणि सेल्स बद्दल अवेअर व्हायचं, ऍक्टिव्ह व्हायचं, ऍक्टिव्ह माइंड स्टेट ठेवायचा आहे, फोकस करायचा आहे त्याच पार्ट. त्यानंतर साइड ट्विस्टिंग, साइड बेंडिंग, सॉरी, हे 10-10 करायचं आहे. हे आपण याच्यामध्ये जास्त वेळ घालणार नाही, कारण पूर्वी हे केलेलं आहे. तरीही या नेकच्या मसल्स फील झाल्या पाहिजेत, इतका स्ट्रेच मिळाला पाहिजे. त्यानंतर नेक रोटेशन, हे हाफ फॉरवर्ड, हाफ रोटेशन, 5-5, आणि बॅकवर्ड हाफ रोटेशन. यानंतर शोल्डर्स, शोल्डर रोटेट करायचे, स्कॅपुला आणि शोल्डर, फॉरवर्ड, बॅकवर्ड, 5-5, बॅकवर्ड. हात इथे ठेवायचे शोल्डरवर, फिंगर्स, आणि बिग सर्कल बनवायचा. 1, फॉरवर्ड, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. त्यानंतर अपोजिट डायरेक्शन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. गुड. त्यानंतर हात सरळ ठेवायचे, सुपाइन पोझिशन, सुपाइन पोझिशन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिस्ट मुवमेंट, त्याच्यामध्ये रिस्ट कसे ठेवायचे? हात स्ट्रेच,
आणि रिस्ट या लेवल. 1 2 3 4 5 6. आता रिस्ट हे असं नाही, सरळ ठेव. 7 8 9 10. रिव्हर्स. हात जेवढे पुश कराल तेवढे पुश करायचे पुढं. राईट. त्यानंतर हिप रोटेशन. कमा 4 5 6 7 8 9 10. Yeah, 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. नी आता हे तुम्हाला जमत आहे. हे नी एक्सटेन्शन 1 2 3 4 5. भिंतीचा आधार घेऊ शकता ज्यांना जमत. 6 7 8 9 10. त्यानंतर नी फ्लेक्शन. फॉरवर्ड लीन व्हायचे फॉरवर्ड, आणि बॉडी ही स्ट्रेट ठेवायची आहे. असा नाही, बॉडी हिप हे स्ट्रेट ठेवायचं आणि नंतर फ्लेक्शन करायचं. ह्या फिमोरिस बायसेप ज्या मसल्स आहेत, म्हणजे हॅमस्ट्रिंग मसल, त्याच्यावर येतात. 10. हे असं केलं तर नाही येणार. लीन व्हा आणि लेग म्हणजे हिप जे आहे ते एक्सटेंडेड. राईट. त्यानंतर लेफ्ट 1. स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करायचा. 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. राईट. त्यानंतर अँकल रोटेशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लेफ्ट साइड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स 1 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर स्टार्ट करूयात. आज थोडस एक्सप्लोजिव्ह आणि नंतर बॉडी रिलॅक्सेशन येणार आहे. आपण टबाटा सेट्स. टबाटा सेट्स म्हणजे काय? 3-3 मिनिटाचे, 3 मिनिटाचा एक सेट राहील. 3 मिनिटामध्ये आपण 4 एक्सरसाइज करणार आहेत. ह्या थोड्याशा हाय असतील, त्याच्यामध्ये मी 2 व्हर्जन सांगेल. एक थोडस हार्ड व्हर्जन ज्यांना जमते त्यांनी, आणि ज्यांनी थोडस बिगिनर व्हर्जन. आता पहिली एक्सरसाइज आहे याच्यामध्ये इंच किंवा वर्म वॉक म्हणतात त्याला. हात वर आहेत, एकदा अगोदर बघा. फक्त हे वॉक करायचंय. पुन्हा वॉक. या ठिकाणी यायचं वापस, आणि हात वर. समजले? असे आपल्याला 10 सेट्स करायचे. 10 सेट्स स्लोली करा. रेडी? 3 2 1 अँड गो. हात वर, खाली जायचंय. गुडघ्यातनं स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्लँक पोझिशन मध्ये जायचंय. परत वापस यायचे. हे झाला 1 रेप. खाली 2
स्लोली करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. लास्ट वन. ह्याच्यात काय चुका होत आहेत ते मी नंतर त्या सेटला ऑब्झर्व करून क्लिअर करेन. अगोदर करा 10. हे झाला एक सेट. ओके. ठीक आहे. आता हे नेक्स्ट सेट करताना कॅमेरे ऑन केले तर मला तुमच्या होणाऱ्या चुका आणि त्यानंतर मी करेक्शन करेल. तुम्ही जर एकदम ओके. हा, आता आपण नेक्स्ट सेट घेऊ. त्याच्यामध्ये ज्या चुका किंवा हे होतील एक एक करून दाखवा. हा, एक करा. 1 वॉक करायचंय. इंच वॉक. करेक्ट. व्हेरी गुड. आलंय आलंय. रवींच बरोबर आहे. आशा मॅम. परफेक्ट. कोर एंगेज ठेवा आता त्याच्यामध्ये. 2. हा, राईट. आले. आपण सोबत करूत आता एक वेळेस. कोर एंगेज ठेवायचं. राईट. ह्याचे 3 सेट्स करायचे. यू आर डुईंग व्हेरी नाईस. आणि त्याच्यामध्ये 10-10 सेकंदाचा सेट ठेवायचा आहे. याचे 3 सेट्स आहेत. 3, 2, 1. रेडी अँड गो. तुमच्या पेसनी करा. 1, 2, 3, 4. फोकस करा. पूर्ण होल बॉडी तुमचे एंगेज होईल याच्यात. 5. कोर एंगेज ठेवा. म्हणजे पोट आतमध्ये ओढले ना. 6, 7, 8, 9, 10. 10 सेकंड रेस्ट. गुड. वॉक करायचं 10 सेकंड. रेस्ट म्हणजे टॅप करायचं. फाइव, 4, 3, 2. Ready for the last set. Start. 1,
2. हे होल बॉडी मसल ऍक्टिव्हेशन साठी, फॅट लॉस साठी ही एक चांगली एक्सरसाइज आहे. 4. Keep doing, keep doing. 5. 6. 7. 8. 9. 10. Good. 10-second rest. Resting म्हणजे टॅप करत नाही. टॅप 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 10 सेकंड. यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज आहे स्टार जेम्स. आपण स्टार जेम्स घेणार आहे, किंवा आपण त्याला जम्पिंग जॅक्स. जम्पिंग जॅक्स करत असताना लँडिंग इज द इम्पॉर्टंट. वेट जास्त असेल तर म्हणजे डायरेक्ट पाय पंजा पूर्ण टेकला नाही पाहिजे. म्हणजे टो आहे तो अगोदर हा टो टेकला पाहिजे, त्याच्यानंतर टाच हिल, त्याच्यानंतर हा जो आहे लँडिंग करताना नी बॅक हे स्प्रिंग सारखे कॉइल सारखे शॉक ऍब्झॉर्ब केले पाहिजे. एकदा बघा. 1 2 3. स्लो मध्ये बघा. म्हणजे ज्यावेळेस मी लँड होतो त्यावेळेस ते स्ट्रेट पाय नाही लँड झाले पाहिजे, त्यावेळेस 1 हे आहे. म्हणजे काय होईल, लिस्ट इंजुरी होणार नाही. ज्यांना नी पेन आहे, नी रिप्लेसमेंट किंवा नी स्वेलिंग आहे, तर त्यांनी ही एक्सरसाइज करायची नाही. फक्त त्यांनी काय करायचंय, किंवा ज्यांना सिम्पलर व्हर्जन पाहिजे तर त्यांनी फक्त 1 2 3 म्हणजे जम्प इम्पॅक्ट द्यायचा नाही. राईट. तर आपण स्टार्ट करूयात. याचे 20 रेप्स करतो आपण. 20. 3 2 1 and go. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Last 10. Come on. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 20. Walk. 10-second rest. सिम्पलर व्हर्जन पण करू शकता. सेकंड सेट. 5 4 3 2 ready and go. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Last in. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Walk. Very good. Walk 10 seconds. 5 4 3 2 and 1. Last round. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Come on, last 10. 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Shabash. Walk, walk, walk. Next आहे hand to toe touch. Cross hand to toe touch. Third exercise. हे आपण हार्ट रेट थोडासा वाढवतोय आता. नाही, त्याच्यामध्ये काय करायचे, डिस्टन्स घ्यायचे 2 फीटच्या अराउंड दोन्ही पायांमध्ये. कोर एंगेज ठेवायचे आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा टो टच करायचा. याच्यामध्ये काय करायचं की उजव्या म्हणजे अपोजिट डाव्या हाताच्या जो हात वर आहे त्या हाताच्या अंगठ्याकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. 1 आणि दोन्हीही गुडघे किंवा नी हे स्ट्रेट ठेवायचे. 1, 2 त्रिकोण 1, 2. त्याच्यामध्ये बॅक जी आहे राऊंड होऊ द्यायची नसते. बॅक स्ट्रेट राईट. बघा 1 या अँगलने बघ. 2 माझी बॅक राऊंड नाहीये, स्ट्रेट आहे, म्हणजे ही वाकली पाहिजे. असं झाल्यानंतर तुमचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिफ्ट होते आणि लोअर बॅक होते. त्याच्यामुळे बॅक ही स्ट्रेट ठेवा. हे सिंपल, एकदम सिंपलच आहे. त्यामुळे सिंपलर व्हर्जन याच्यामध्ये नाहीये. जास्तीत जास्त तुम्ही नी वर बसून करू शकता, परंतु ते काही इफेक्टिव्ह नाही. त्याच्यामुळे आपण ही एक्सरसाइज याच मेथडनं करू. समजलं सगळ्यांना? तर पोझिशन याचे 10 रेप्स करायचे आपल्याला. म्हणजे इकडून 10 आणि या साईडने 10. 3, 2, पोझिशन स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे अप्पर बॉडी ट्विस्ट होते जास्त. म्हणजे हे ओपन करायचं आणि हे इकडून म्हणजे चेस्ट आणि बॅकच्या दोन्ही साईडची अप्पर साईडचं स्ट्रेच होतं आणि त्यांचे वर्क पण होतं त्या मसल्स. वॉक. आपल्याला 2 सेट्स करायचे आणखीन. मी एक वेळेस हे चेस्ट चेक करतो. ह्याच्यामध्ये कोर एंगेज आणि
तुमचा आवाज येत नाहीये. तुमचा तुमचा आवाज येत नाहीये. डॉक्टर. हॅलो डॉक्टर. आवाज आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये सर. नाही येत आहे. आवाज येत नाहीये सर. नाही येत आहे आवाज. नाही. आवाज नाही येत. नाही येत. नाही. नाही आवाज नाही. वाटल्यास एकदा डिस्कनेक्ट करून परत मीटिंग स्टार्ट करूया. ऑडिओ सेटिंग्स. नाही. नाही आवाज नाही. युट्यूबवर येतो आवाज. वाटल्यास एकदा डिस्कनेक्ट करून परत मीटिंग स्टार्ट करूया. ऑडिओ सेटिंग्स. सांगेल एक थोडासा हार्ड व्हर्जन. रेडी फॉर द लास्ट सेट. सेट